महिला आरक्षणासाठी पक्ष फोडाफोडी योग्य नाही. खासदारांचे भत्ते, पगार व पेन्शन तिजोरीवरून साफ झाडू फिरवितात. आहे याच खासदारांना लोकांची कामे करता येत नाही. पुन्हा 50% खासदार संख्या वाढवून कोणते दिवे लावले जातील? उलट यांचे भत्ते, पगार, सुरक्षा वाढली जाऊन तिजोरी धुवून, पुसून, वाळवून, इस्त्री केलेली लोकांना दिसेल. पुन्हा फोडाफोडीत 100 ऐवजी 200 कोटींचा भाव फुटेल. पेट्रोल 200 रुपये, डिझेल 200 रुपये लिटर व गॅस 2000 रुपये प्रति सिलेंडर झालेले दिसेल. आज शेतकरी, कष्टकरी संकटांचा सामना करताना तोंडात बोळा आणि मानेत बुक्की अशाच पद्धतीने आलेला दिवस ढकलत आहे, जगत आहे. तिजोरी लोक भरतात, मात्र त्यावर राजकीय भुजंग ताव मारतात. मनोज जरांगे पाटील, सोनम वांगचूक आंदोलन करतात. मंगेश साबळे, रविराज साबळे थेट सामना करतात, तरी व्यवस्था हलत नाही. उलट खासदारांची संख्या 50% वर खाली यायला हवी, तरच महागाई कमी होईल. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी होतील. फुटणाऱ्या आमदार खासदारांचे दर कमी केले जातील. खासदार वाढविण्याचा गुजराती व्यापाऱ्यांचा तर्क काय? लोकांच्या पोटापाण्याचा काहीच अभ्यास नाही. श्रीराम मंदिरातील दानपेटी सुद्धा यांनी सोडली नाही, तर इतर लोकांच्या पोटापाण्याचा काय विचार करणार आहेत? मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. खासदारची संख्या वाढविण्यासाठी त्यांनी महिला आरक्षणाचा घाट घातलेला आहे, परंतु हे साफ चुकीचे आहे. महिलासाठी लाडकी बहीण योजना भाषणात गुंडाळण्यात येत आहे. त्यामध्ये किती हजाराचा, किती लाख कोटींचा घपला झाला हे कॅगच्या अहवालातून समोर आलेलेच आहे. त्यावर काहीच चर्चा होत नाही. उलट खासदार संख्या वाढवून महिलांना आरक्षण देण्याचा घाट घातला जात आहे. त्यातून महिलांचे नुकसानच होणार आहे, फायदा कोणताच होणार नाही.